धडा 19 साहसी हिरा. मुलांनो, साहस म्हणजे काय बरं? तर संकटाच्या वेळी संकटावर मात करण्यासाठी तुम्ही न घाबरता दाखवलेली हिंमत म्हणजेच साहस. बरोबर ना? तर अशाच हिरा नावाच्या एका स्त्रीने काय बरे साहस केले आहे हे जाणून घेण्यासाठी साहसी हिरा हा पाठ वाचूयात. किल्ले रायगडाजवळ वाळुसरे नावाचे एक छोटेसे गाव. त्या गावातील एका धनगर कुटुंबात हिरा नावाची एक स्त्री राहत होती. तिचे तान्हे बाळ होते. ती रोज दूध विकण्यासाठी गडावर जात असे. एके दिवशी हिरा रोजच्याप्रमाणे दूध विकण्यासाठी गडावर गेली. त्या दिवशी दूध संपेपर्यंत संध्याकाळ होऊन गेली. संध्याकाळ होऊन सूर्यास्त झाल्याचे भान हिराला राहिले नाही. ती गडाच्या मुख्य दरवाजापाशी आली. पण गडाचे दरवाजे बंद झालेले होते. गडकऱ्यांना विनवणी करत ती म्हणाली, "बाबांनो, माझे तान्हे बाळ घरी आहे. त्याला भूक लागली असेल. मला खाली जाऊ द्या." पण गडकऱ्यांनी तिची विनवणी ऐकली नाही. कारण सूर्यास्तानंतर बंद झालेले दरवाजे दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडत असत. शिवाजी राजांचा असा हुकूम होता. राजांची ही आज्ञा सर्वांनाच लागू होती व ती मोडण्याची कोणालाही परवानगी नव्हती. तान्हेबाळ आपल्या वाचून कसे राहील याची चिंता हिराला होती. आता काय करायचे असा प्रश्न तिला पडला. तिने किल्ल्याच्या कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. अंधारात कड्यावरून खाली जाणे म्हणजे जीव पणाला लावण्याच्या बरोबरीचे होते. कारण खोल दऱ्या, दाट झाडे झुडपे आणि त्यात अंधार. पण बाळासाठी हिराने कडा उतरण्याचा निर्णय घेतला. आपल्या चिमुकल्या बाळासाठी हिरा कड्यावरून खाली उतरली. घरी येताच तिने आपल्या बाळाला कुशीत घेतले. शिवाजी राजांना ही गोष्ट समजली. त्यांनी हिराला दरबारात बोलावून घेतले व तिचा सत्कार केला. कारण शत्रूला देखील हा कडा उतरणे वा चढणे अशक्य होते. ज्या कड्यावरून हिरा खाली उतरली त्या कड्यावर एक बुरुज बांधण्यात आला. त्याचेच नाव हिरकणी बुरुज.